मी मगाशीच उल्लेख केला की आज लवकर सुरू करायचं आपल्याला, बिकॉज आज अंतिम दिवस आहे. फायनल आपल्याला 5 ओव्हरची सूर्यप्रकाशाच्या झोतामध्ये खेळवायची आहे, कारण सध्या वातावरण दमट असल्या कारणानं संध्याकाळ लवकर होते आणि सर्वच गोष्टी असतात. त्यामुळे आपण सुरुवातीच्या मॅचेस आहेत त्या लवकरात लवकर क्लिअर आणि कव्हर करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून लास्ट मोमेंटला आपल्याला वेळ मिळायला हवा. बॅटर्स पाठवा. स- चला बॅटर्स पाठवा मैदानाच्या आतमध्ये. सान्वी 11 क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. आपले बॅटर्स लवकरात लवकर पाठवा. यानंतर जो सामना असणार, याच्यानंतर प्रताप स्पोर्ट्स आणि इंद्रा स्पोर्ट्स दोन्ही संघांनी देखील तयार राहायचा. बॅटर्स पाठवा लवकर. सान्वी 11 संघ. सकाळच्या सत्रामध्ये ओपनिंग पेअर सध्या मैदानाच्या दिशेनं जात असताना लेजंड खेळाडू ऑफ आमनी आदरणीय संतोष जोशी सर, त्यांच्या समवेत विनय एक यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतो नॉनस्ट्राईक एंडला. गोलंदाजीमध्ये गोलंदाज राकेश पहिलं षटक घेऊन. कालच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली गोलंदाजीमध्ये. मॅचला होते सुरुवात. 9:32 पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना या मॅचचा 25 मिनिटांमध्येच 5 ओव्हर्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून लास्ट मोमेंटला आपल्याला आज अंतिम दिवस किंवा अंतिम मॅच खेळवायची सूर्यप्रकाशाच्या झोतामध्ये. अंतिम दिवस या स्पर्धेचा. चला मॅच सुरू करा. दिवस क्रमांक 2 आमने प्रीमियर लीग. सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचा मी मनपूर्वक स्वागत करतो. पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज राकेश आणि स्ट्राईक एंडला लेजंड खेळाडू संतोष जोशी सर. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. लक्ष्मण स्पोर्ट्स टीमची कामगिरी कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगली राहिली. या टीमनं काल 2 सामने खेळले, 2 सामने ते जिंकलेत. दुसऱ्या बाजूला सान्वी स्पोर्ट्स संघ आपल्याला पाहायला मिळतो, ज्या टीमनं 1 सामना जिंकला आणि 1 सामना ते पराभूत झालेत. टाळ्यांच्या गजरामध्ये फर्स्ट बॉल डिलिव्हर्ड होईल यावेळी राकेश. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं आतमध्ये आला, विकेट किपरकडे गेलाय. डॉट बॉल. सुरुवात अतिशय चांगली झाली. राकेश मगाशी देखील उल्लेख केला मी, या खेळाडूनं भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी कालच्या दिवसामध्ये केली आहे. गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये एक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच देखील तो राहिला होता आणि या टीमचा सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू तो आहे. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं आतमध्ये आला. डॉट बॉल आपण पाहिला. मिस टायमिंग हवेमध्ये झेल. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आणि ते पहिल्या विकेटचं पतन संतोष जोशी यांना माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय सान्वी स्पोर्ट्स टीमला. अतिशय चांगली सुरुवात. पहिला डॉट, त्यानंतर विकेट.
लॉंग ऑनला खेळायचा माणूस होता, मिड ऑनला खेळाडू आतमध्ये होता, त्याच्यावरनं क्लिअर करायचा होता. मिस्टामिंग झाला, फटका बॅटची वरची कड आणि बॉल हवेमध्ये राहिला. गोलंदाज आपला फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपत असताना संतोष जोशी यांना माघारी परतावं लागतंय. आश्वासक सुरुवात करून दिली आहे ती राकेशनं या पहिल्या ओव्हरमध्ये सकाळच्या सत्रामध्ये. चला न्यू बॅटर लवकर या मैदानाच्या आतमध्ये. पारस येतोय इन ॲट पोझिशन 3, क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. लक्ष्मण स्पोर्ट्स टीमनं कॉम्बिनेशन खूप चांगलं दाखवलं कालच्या दिवसामध्ये. खूप चांगला क्रिकेट राहिला या टीमचा. गोलंदाजी अटॅक खूप चांगला या टीमकडे. मध्ये राकेश असेल, पारस असेल, चांगली गोलंदाजी अटॅक या टीमने नक्कीच कालच्या दिवसामध्ये देखील दाखवला. यावेळी लेफ्ट हँडेड बॅटर आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं चेंजेस. चला जास्त वेळ नका घेऊ. प्रत्येक वेळी सातत्यानं सूचना देणं योग्य नसतं लाईव्हच्या माध्यमातून, परंतु आपण वेळेचा सदुपयोग करा प्लीज. संधी होती झेलची, क्षेत्ररक्षकाच्या हातामधनं निसटला बॉल, त्याला बीट करून मागे गेला. वाईडिश लॉंग ऑफला चौकार. चौकार आला पारसच्या बॅटमधनं. स्टेप आउट झाला होता, थोडासा पुढे आला होता. पावलांचा योग्य वापर आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला, त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकार. चांगला बॉल आहे. यावेळी पंच वळतायत. डॉट बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर कटरचा आपण पाहिला, एकंदरीत थोडीशी हाईट फॅक्टर होती, त्या गोष्टीकडेच पंच आशाभूत नजरेने पाहत होते. ऑन साइडला मोठा फटका, पुल सक्सेसफुल. सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त फटका पारसच्या बॅटमधनं. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. जबरदस्त फटका, एक चौकार, त्यानंतर एक सिक्सर. धावसंख्या स्कोर कार्डवर 10 आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक राकेशचं सध्या प्रगतीपथावर आपण पाहत आहे. आतापर्यंत स्कोर कार्डवर धावसंख्या 10. चांगली सुरुवात आहे. पहिल्याच बॉलवर विकेट गेला होता, परंतु त्यानंतर एक सिक्सर, एक चौकार आपण पारसच्या बॅटमधनं पहिला डावखुरा त्याचा. चांगला खेळाडू, स्टेप आउट केल्याचा देखील पावलांचा योग्य वापर. बॉल मागे चाललाय, गॅप भरपूर मोठा. पॉवर प्लेचं षटक आहे, बॉल थांबणार नाही आणि बॉल निघून गेलाय ते सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय पारसच्या बॅटमधनं. ओव्हरची समाप्ती, परंतु जबरदस्त षटक राहिलं ज्यामध्ये विकेट आले. डॉट बॉल देखील आपण पाहिलंय. संमिश्र षटक, वैविध्यपूर्ण षटक आपण पाहिलं ते राकेशच्या माध्यमातून. एक ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 14. बॅटिंग करत असताना सानवी 11. 4 बॉलचा सामना केला पारसनं, त्याच्यामध्ये 2 चौकार, एक सिक्सर त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. अगर पाटील गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय. कमबॅक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन्स आल्या. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली सुरुवात राहिली ती बॅटिंग करणार सानवी 11ची. पारसच्या बॅटमधनं आपण चांगले फटके पाहिले. एक मिड वाईडिश लॉंग ऑफला चौकार, त्यानंतर स्क्वेअर लेग लेग सिक्सर, त्यानंतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला एक चौकार आपण पाहिला. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे बेनिफिट उचलत असताना समोर उडवला, हवेमध्ये फटका. डिपर क्षेत्ररक्षक जज करतोय. राकेश बॉलच्या खाली आणि या ठिकाणी एक सहज सोपा झेल त्यानं कॅरी केला आणि ते पहिला धक्का लागत असताना, दुसरा धक्का लागत असताना विनयला माघारी परतावं लागेल. विनय बॅक टू द डग आउट. दुसरी विकेट
14 या धावसंख्येवर. विनय देखील शून्यावर माघारी परततोय. संतोष जोशी माघारी परतले शून्यावर. पारसच्या बॅटमधनं 2 चौकार 1 सिक्सर आपण पाहिलाय. नवीन फलंदाज सागर फुलोरे मैदानाच्या आतमध्ये. यानंतर प्रताप स्पोर्ट्स आणि इंद्रा स्पोर्ट्स अशी लढत असणार आहे. दोन्ही टीमनी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहोत. प्रताप स्पोर्ट्स आणि इंद्रा स्पोर्ट्स. शुभागमन होत्या सकाळच्या सत्रामध्ये. विकीदादा केणे वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. सातत्यानं कालच्या दिवसामध्ये देखील रोशन दादा चोरगे आणि विकीदादा केणे या 2 व्यक्तिमत्वांचा आपण नामोल्लेख करत होतो. कारण खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आज ही स्पर्धा जी आपण यशस्वीतेच्या उंच शिखरावर पाहतोय त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे विकीदादा केणे आणि रोशनदादा चोरगे या 2 व्यक्तिमत्वांचा. शुभागमन होते आदरणीय भरतजी जोशी साहेब, गुरुनाजी जोशी साहेब दोन्ही मान्यवरांचा आम्ही, गुरुनाजी पाटील साहेब दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय कल्पेश पाटील त्यासोबतच ध्रुवपाल पाटील दोन्ही मान्यवर देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. आमने गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक सर्वांचं स्वागत. अनेकांनी नक्कीच आपापल्या परीने या स्पर्धेला भरपूर सारं आर्थिक सहाय्य मदत केली आहे. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. जबरदस्त फटका अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरून खेचलाय बॉलला, कव्हरला. पॉवर प्लेचा षटक आहे. डीपमध्ये कोणताही खेळाडू नव्हता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर एक सिंगल पाहिली आणि तिसऱ्या बॉलवर आपण हा चौकार पाहिला. धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जात असताना 19 रन्स ऑन बोर्ड. 19वा स्कोर कार्डवर सध्या आपण पाहताय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. बॉलच्या लाईन पासन वेगळे झाले आणि बॅटन बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. डॉट चेंडू आपण पाहताय. अगर पाटीलचं हे षटक कमबॅक करणारं षटक आतापर्यंत. 4 बॉलमध्ये त्यानं धावा दिल्यात फक्त 5. एक चौकार जरूर आला, परंतु एक विकेट, एक डॉट बॉल, एक सिंगल. हवेमध्ये वन्स अगेन राकेश पाटील झेलच्या खाली आणि हा दुसरा झेल राकेशच्या माध्यमातून आउटफील्ड मध्ये एक जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून जशी गणना केली जाते आणि राकेशनं फिनिश केला दुसरा झेल. फलंदाज बाद. यावेळी पारसला माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण पाहताय त्या 19 धावा, 19 रन ऑन बोर्ड. पारसची विकेट. पारसनं बाद होण्यापूर्वी अतिशय चांगली आश्वासक सुरुवात करून दिली होती टीमला. चांगली बॅटिंग त्याची राहिली. सुरेन दळवी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सध्या नवीन बॅटर. चांगलं षटक पहिल्या ओव्हरच्या कंपॅरिझन मध्ये ओव्हरमध्ये भरपूर चांगलं कमबॅक केलंय. धावसंख्या 19 आहे. 19 रन ऑन बोर्ड. विकेट आतापर्यंत 3 गमावलेत. सुरेन दळवी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 5 वर बॅटिंग साठी. 5व्या क्रमांकावर सध्या ते आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल समोर खेळायचा होता. पाचची वरची कडा बॉल डिक्लेरेशन झोन कडे गेला. एक सिंगल इथे मिळते. ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या 10.00च्या सरासरीने 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 विकेट आतापर्यंत गमावले 2 ओव्हरच्या अखेरीस. चला जास्त मीटिंग करत बसू नका. गोलंदाज घ्यायचं लगेचच आपण, कारण आज अंतिम दिवस आहे. आज सूर्यप्रकाश झोतामध्ये आपल्याला फायनल खेळवायची. पाहुण्यांची रेडशील देखील आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे आपल्याला वेळेचा सदुपयोग करणं आवश्यक आहे आजच्या दिवसामध्ये.
शरद दळवी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तिसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म बॉलर पारस आपल्याला पाहायला मिळतो. या पारसनं कालच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह करणारी गोलंदाजी केली होती. पारस गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय. पहिलाच बॉल अपील, पंच सहमत नाहीयेत. लेग बाईजची एक सिंगल आपण पाहताय. धावसंख्या एकने पुढे जाईल 21 या आकड्यावर. 21 रन ऑन बोर्ड. धावसंख्या 21 आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 21 रन ऑन बोर्ड. यावेळी चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेत असताना बीट झाले सुरेन. बॉल विकेट किपरकडे जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अगर पाटीलनं भरपूर चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या आणि 6 धावा दिल्या. हे षटक देखील चांगलं सुरू राहिलंय. यावेळी देखील चांगला बॉल आहे. बॉल पायावर लागला. त्यानंतर लेग पाईचचे शरामपासच्या माध्यमात एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केले दोन्ही बॅटर्सने. चांगली गोलंदाजी. पॅटर्न बॉलचा संपर्क होत नाही या ओव्हरमध्ये. खूप चांगल्या टप्प्यावर ॲक्युरेसी मेंटेन केली आतापर्यंत ती गोलंदाज पारसने. संत आणि शांत स्कोर कार्ड सध्या आपल्याला सानवी 11चा पाहायला मिळतो या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली सुरुवात होती, परंतु त्यानंतर खूप चांगलं कमबॅक करतोय. लोवर फुल टॉस समोर खेचला. लॉंग ऑफला टीपमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. 2 धावा कंप्लीट करण्यात यश आले दोन्ही बॅटर्सला. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावफलकावर धावा आपण पाहतोय 24 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्या आपण पाहताय. चांगलं षटक राहिलं पारसचं. ओ गुड बॉल. फुल लेन्सचा बॉल आहे. परफेक्ट पिचिंग आपण पाहताय. वाईड यॉर्करला करत असताना ॲक्युरेसी पहा. योग्य टप्प्यावर आतापर्यंत योग्य दिशेवर नियंत्रित गोलंदाजी सध्या पारसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. समोर सागर फुलोरेच्या बॅटच्या रडार मध्ये आलाय. यावेळी लाईन थोडीशी मिस केली. ओव्हर पिच होता, स्लाइटली ओव्हर पिच आणि त्याला उडवला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. APL सिक्सर. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस बॅटिंग करत असताना सानवी 11 टीमची धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळते. 10ची सरासरी मेंटेन केली. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या. 1 विकेट. राकेश षटक होतं. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अगर पाटील 2 विकेट 6 धावा त्यानं दिल्या. एक जबरदस्त षटक होतं. तिसऱ्या षटकामध्ये पारसनं पहिला 5 बॉलवर खूप चांगली कामगिरी केली होती. शेवटच्या बॉलवर एक ओव्हर पिच बॉल होता, त्यावर सिक्सर आपण पाहिला. तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. विकेट नाही. म्हणजे 3 ओव्हरचा खेळ झाला. आतापर्यंत धावसंख्या 30. 10.00 ची सरासरी प्रति षटकामागे राखली आहे. आणि षटक क्रमांक 4 घेऊन अगर पाटील येतात, ज्यांना मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि 6 धावा दिल्या होत्या. चांगली कामगिरी त्याची राहिली होती. पहिलाच बॉल एक सिंगल. स्ट्राईक देखील रोटेट होते. बॉल पकडणं आवश्यक असतं विकेट किपरला, कारण अशा वेळी स्ट्राईक रोटेट होते, एक रन मिळतो. इथं सागर फुलोरे जो एक आक्रमक बॅटर आहे तो सध्या स्ट्राईक एंडला पोहोचलाय. फुल टॉस. सलगचा दुसरा बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर फुलोरे ऑन फायर. सिक्सर. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये. सागरनं कालच्या दिवसामध्ये थोडासा संघर्ष जरूर केला,
परंतु आज सकाळ सत्रामध्ये या पहिल्या मॅच मध्ये त्याची बॅट बोलते बेधुंद करणारी फटकेबाजी. सलगच्या 2 बॉलवर 2 सिक्सर. तिसरा सिक्सर जर आला तर आदरणीय अनंत जोशी बॉस यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. भरतजी दळवी आणि रघुनाथजी पाटील. सिक्सर आला. सलगच्या 2 बॉलवर 2 सिक्सर. सिक्सर हॅट्रिक वर सध्या सागर फुलोरी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्याला बीट केलाय आणि षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण करत असताना सागर फुलोरे 500 रुपयाचा कॅश प्राइज अनंत जोशी बॉस यांच्या माध्यमातून दिलं जाईल. सिक्सर आला. सिक्सर हॅट्रिक सागर फुलोरेने केले. धावसंख्या फ्लाय होते टीमची टोटल 43 धावा. स्कोर बोर्डवर आपण पाहताय. बॉल हवेमध्ये होता काही काळ, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर कॅच घेण्याचा प्रयत्न राहिला नाही दोघांचा देखील. अंपायरच्या माध्यमातून एकच सिंगल देण्यात आली त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या फलकावर 44 धावा. हे षटक अगर पाटीलचं थोडंसं महागडं आपल्याला पाहायला मिळतं. मागच्या ओव्हरमध्ये खूप चांगली कामगिरी त्याची राहिली होती. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न यावेळी सुरेंद्र दळवी संघर्ष करतात बॅटिंग मध्ये. डॉट बॉल आपण पाहताय. वन्स अगेन अजून एक डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. चार ओव्हरचा खेळ झालाय. 4 ओव्हर नंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहताय 44 धावा. स्कोर बोर्डवर आपण पाहताय. शेवटचं षटक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी अभिषेक येतात गोलंदाजीसाठी. 5वं षटक उर्फ डायमंड या नावाने ओळखलं जातं. चव्वेचाळीस धावा. शेवटचं षटक आपण पाहता. गोलंदाजी मार्कवर अभिषेक. पहिलाच बॉल पुल केलाय ऑन ऑन साइडला. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपरने बॉलच कॅरी केला नाही. रन मिळाली. 2 रन मिळाल्या. स्ट्राईक रोटेट झाली. मैदानाच्या आतमध्ये नाट्यमय घडामोडी आपण पाहिला. आज आपल्याला या नाट्यमय घडामोडी मैदानाच्या आतमध्ये जल्लोष जोश या सगळ्याच गोष्टी पाहायला मिळतील. कारण आता आपण हळूहळू क्वालिफाय कडे वळतोय. सेमीफायनल कडे जाण्याचा प्रयत्न असेल प्रत्येक टीमचा. त्यामुळे जिद्दीने आणि जोशाने प्रत्येक जण खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला स्ट्राईक रोटेट झाल्याचा हा परिणाम भोगावा लागतोय टीम लक्ष्मण स्पोर्ट्सला. सिक्सर.
सागर फुलोरे मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर होत असताना चौथा सिक्सर त्याच्या बॅटमधनं आलाय. महत्वपूर्ण मॅच मध्ये लक्ष्मण स्पोर्ट्स टीमला संघर्ष करावा लागतोय. टीमची टोटल धावसंख्या 52, अर्धशतक कंप्लीट होत आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन सलगचा दुसरा बॅक टू बॅक सिक्सर. स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर भरपूर आपण पाहता 58 धावा स्कोर कार्डवर. 36 धावा संख्येवर वैयक्तिक सागर फुलोरे खेळतोय. खूप चांगली बॅटिंग तो या मॅच मध्ये करतोय. कालचा दिवस त्याचा कुठेतरी थोडासा संघर्ष करताना आपण पाहिला. त्याच्या बॅटमधनं काल धावा येत नव्हत्या, लवकर तो बाद होत होता. परंतु आज पहिल्याच मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये काय बेधुंद करणारी फटकेबाजी त्याची राहिली आहे. चुका पाहिल्या आपण फिल्डिंग मध्ये लक्ष्मण स्पोर्ट्सच्या आणि त्या कुठेतरी त्यांना महागड्या पडताना पाहायला मिळतात. मागच्या ओव्हरमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये झेल देखील होऊ शकला असता, प्रयत्न केला असता तर. आणि शुभाग म्हणतोय माजी उपसरपंच ग्रामपंचायत दामणे आदरणीय मंगेश जोशी साहेबांचं आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे आपण व्यासपीठावर. पुनश्च एकदा हॅट्रिक वर आहे सागर फुलोरे. पुनश्च एकदा हॅट्रिक केली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज अनंत जोशी बॉस यांच्या माध्यमातून दिलं जाईल. तिसरा आलाय सागर फुलोरेच्या बॅटमधनं. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बेधुंद करतोय, मंत्रमुग्ध करतोय प्रेक्षकांना. आणि काय बॅटिंग त्याने केली आहे. 6 सिक्सर त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं त्या मॅच मध्ये. वैयक्तिक 42 धावसंख्येवर तो खेळतोय. 13 बॉलचा सामना त्याने केलाय. काय बॅटिंग राहिली आहे. यावेळी देखील समोर उडवलाय, झेलची संधी आहे आणि अखेर सागर फुलोरेला माघारी परतावं लागतं. बाद होण्यापूर्वी एक जबरदस्त इनिंग त्याने साकारली 42 धावांची. यामध्ये 6 उत्तुंग सिक्सर पाहायला मिळाले प्रेक्षकांना. टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 64 धावा. पंजाब वरून APL चा आनंद घेत आहेत आणि लकी ड्रॉ सायकल आहे ना त्याचे स्पॉन्सर आहेत. हवेमध्ये बॉल मिस्टामिंग फटका, झेलची संधी आहे आणि इथे झेल होते ड्रॉप. 2 धावा कंप्लीट करण्याचा मानस होणार नाहीये. एकच रन तिथे मिळते आणि 65 धावा झाल्या. 66 धावा संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. विश्वजित दादा केडे यांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत आहे आपलं. 66 धावा संख्येचं टार्गेट. सहासष्ट झाले. 67 टार्गेट आहे. 67 टार्गेट आहे. चला टॉस साठी या प्रताप स्पोर्ट्स आणि इंद्रा स्पोर्ट्स. माजी सरपंच आदरणीय विश्वजित दादा केणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार. या साहेब आपण व्यासपीठावर आपला शुभ हस्ते आपण प्रताप स्पोर्ट्स आणि इंद्रा स्पोर्ट्स या 2 टीम दरम्यान टॉस करणार आहोत. चला फिल्डिंग साठी उतरा सान्वी स्पोर्ट्स. आज आपण वेळेवर सर्वच सामने कव्हर करणार आहोत. प्रताप स्पोर्ट्स आणि इंद्रा स्पोर्ट्स. इंद्रा स्पोर्ट्सचे कॅप्टन या आपण वरती. विश्वजित दादा केणे माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. छापा आलाय. विनिंग टीमच्या कॅप्टनला साहेबांच्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक देतोय आणि लुझर टीमच्या कॅप्टनला देखील ही कोल्ड्रिंक आपण देणार आहोत. सगळ्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थान पण व्हायचं. थँक्यू, धन्यवाद. टॉस जिंकलाय
काय निर्णय असेल? फर्स्ट बॉलिंग घेऊ मी. किती सामने जिंकले आतापर्यंत? आता आम्ही एक सामना जिंकले. आता हा सामना जिंकण्याचा आम्हाला आवश्यक आहे. एक सामना जिंकले तर एक सामना पराभूत झालेत. हा सामना जिंकणं आवश्यक आहे स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. कशा पद्धतीनं ही स्पर्धा एन्जॉय केली मागच्या दिवसामध्ये? खूप एन्जॉय करतो आणि खूप चांगली मजा येते इथे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण एवढी मोठी स्पर्धा भरवली आहे. सर्वांची मेहनत आहेच तुमच्या सर्वांची, परंतु पुढाकार घेणं हे आवश्यक असतं. या स्पर्धेसाठी रोशनदादा चुरगे आणि विकीदादा केन यांनी जो पुढाकार घेतला त्या दोघांविषयी काय सांगाल? ते तर दरवर्षी ह्याच वर्षी नाही, ते प्रत्येक वर्षी मेहनत घेतात आणि एक महिन्यापासून त्यांची मेहनत येणं खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेतात आणि खूपच त्यांच्यामुळे या टुर्नामेंट सक्सेस होत होता. येस, थँक्यू. बॅटिंग करायची आहे तुम्हाला. किती सामने जिंकलेत आणि किती सामने पराभूत झालेत? 2 सामने खेळलो आणि 2 सामने विन झालो. दोन्ही विन झालेत, म्हणजे चांगला परफॉर्मन्स टीमचा राहिला आहे. या मॅचमध्ये कशा पद्धतीने टीमकडून अपेक्षा आहेत? तशाच काल जसं खेळलं तसंच आज पण केला. एक मॅच ही महत्त्वाचीच आहे. थँक्यू सो मच. चला चालू सामन्याकडे आपण जातोय. सामना सुरू आहे जिथे 67 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. ते लक्ष्मण स्पोर्ट्सच्या टीमला. राहुल जोशी sir तो. 67 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी राहुल आणि अगर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर संतोष जोशी, विनोद चोरगे, अजय पाटील, सूरज केणे हे तिन्ही नक्कीच मान्यवर आज आपल्या आमने गावातील सध्या पंजाबवरनं APLचा आनंद घेत असताना चोरगे यांच्या माध्यमातून लकी ड्रॉसाठी एक सायकल देखील आपल्याला पुरस्कृत झाले. अजय पाटील, सूरज केणे तिघांचं आमने प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सध्या ते पंजाब या ठिकाणाहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपल्या गावाच्या लीगचा ते आनंद घेतात. त्यांचं पुनश्च एकदा मी शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत करतो. 67 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. पहिल्या बॉलवर एक सिंगल आली आहे. हवी चांगला बॉल राऊंड विकेटने कोण क्रिएट करत असताना बॉल फुल लेन्सचा होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर. वाईट डॉर्कर बॉल पिचिंग करत असताना चांगल्या टप्प्यावर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष जोशी एक्सपिरियन्स कंपॅनर आहेत. अनुभवाची शिदोरी घेऊन ते खेळ करतात. भरपूर वर्षाचा टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. यावेळी गॅपमध्ये ऑनसाईडला मिड विकेटला ढकलला डिप क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू गॅदर करून ऑन द स्टंप फेकी देण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षकाचा आणि आपण पाहताय एक सिंगल तिथे मिळते. चांगली सुरुवात आहे गोलंदाजीमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये आक्रमकता आवश्यक आहे. 67 धावांचा पाठलाग जर तुम्हाला करायचा आहे तर अशा वेळी पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही आक्रमक बॅटिंग करणं आवश्यक आहे. इथे रन्स येणं आवश्यक आहे. तो प्रयत्न राहिला, समोर उडवला लॉंग ऑनला. व्यासपीठावर बसलेला मान्यवरांना मानवंदना देणारा आमने प्रीमियर लीगचा हा जबरदस्त सिक्सर. सिक्सर आलाय. हा देखील फुल टॉस होता. कव्हरला ढकलला गॅपमध्ये. फुल टॉसचा तितका हवा तितका चांगला लाभ इथे उठवता आला नाही या बॉलवर, या फटक्यावर. हलक्या बॅकलिफ्टनं त्याला ऑफ ड्राईव्ह करत असताना धावसंख्या 1 आणि पुढे जाते धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 9. 9 रन्स ऑन अ बोर्ड. 9 धावा स्कोर बोर्ड आपण पाहताय. दूरवरनं खेळलाय, सरळ खेळाडूच्या हातामध्ये गेला बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील एक सिंगल मेल. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस बॅटिंग करत असताना लक्ष्मण स्पोर्ट्स टीमची धावसंख्या 10. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 57 धावांची अजूनही आवश्यकता आहे मॅचमध्ये. चोवीस बॉलमध्ये 57. सागर फुलोरे पहिल्या इनिंग मध्ये काय जबरदस्त अफलातून बॅटिंग त्याची राहिली. सेकंड ओव्हर मध्ये
सागर येतोय बॅटिंग मध्ये, जबरदस्त कामगिरी त्याची राहिली होती. गोलंदाजी मध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 10. फलंदाज राहुल आणि अगर पाटील ही जोडी आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल अतिरिक्त बाउन्सर, वेगावर स्वार होऊन पहिल्या बॉलवर गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर एक सरप्राइझिंग बाउन्सर होता, बीट केलंय बॅटरला. फुललेनचा बॉल आहे, आज वेगळ्याच थाटणीमध्ये दिसतोय सागर फुलोरे. कालचा दिवस संघर्ष केला, परंतु आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपला बॅटिंग आणि गोलंदाजीनं दिमागदार कामगिरी करत असताना बोल्ड केलंय ट्रिपल अजित अगर पाटील. बॅक टू द डगआउट. पहिला बॉल डॉट, त्यानंतर पहिल्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये दुसऱ्या बॉलवर लाईन बदलली. फुललेनचा होता, परफेक्ट यॉर्क त्याने टाकला आणि बीट केलंय. अपील होती यावेळी, लेग बाईज पंचांचा इशारा येतो. एक सिंगल प्राप्त होत असताना जबरदस्त बॉलिंग सागर फुलोरे आजच्या दिवसामध्ये काहीतरी वेगच करतोय. कालच्या दिवसामध्ये नजर संघर्ष केला, परंतु आज बॅटिंग मध्ये काही बेधुंद करणारी फटकेबाजी, 6 सिक्सर. गोलंदाजीमध्ये कमालीचं प्रदर्शन, अनुशासित करणारी गोलंदाजी. ओव्हर पिच होता, यावेळी लॉंग ऑनला पाठवलाय राकेश आला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल जरूर डॉट होता, परंतु त्यानंतर त्याच्या बॅटमध्ये आलाय चौकार. मिस टायमिंग आहे, झेलची संधी आहे. राकेश ची विकेट, सुरेन दळवी यांनी पकडलाय झेल आणि जल्लोष त्यांचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण पाहताय 15 धावा. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनुज आलाय. वन्स अगेन विकेटची संधी आहे. संतोष जोशी बॉलच्या खाली आणि ते संतोष जोशी सर आहेत आणि अजून एक विकेट अनुजला माघारी परतावं लागेल. सलग 2
तो गोलंदाजी करत असताना सागर फुलोरेचा बॅटिंग मध्ये 42वा, गोलंदाजीमध्ये 3 विकेट. तिसरं षटक पारच येतोय. वाईड होता आणि त्यावर एक सिंगल देखील आपण डिक्लेरेशन झोनकडे पाहिली. 2 धावा, धावसंख्या 17, 17 रन्स ऑन अ बोर्ड. ह्या बी देखील सोडून दिल्या, भरपूर बाहेरची लाईन आहे. इथे देखील बॉल वाईड घोषित केला अंपायर्सनं. राऊंड विकेटने फारच अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु दिशेपासनं भरकटत असताना मागच्या 2 बॉलवर आपण पाहिलं चित्र. तिसरा बॉल देखील वाईडच पाहायला मिळतोय. मागच्या एकही बॉल हाताळला नाही आणि 4 धावा आपण पाहताय. धावसंख्या 19 आणि अजून एक बॉल वाईड आहे. मागच्या एकंदरीत ओव्हरमध्ये एकही बॉल हाताळला नाही आणि 5 एक्स्ट्रा रन. धावसंख्या 20. सलग 4 बॉलवर 4 वाईड बॉल हाताळलेत पारसने. उडवला, मिस्टामिंग फटका हवेमध्ये, झेलची संधी आहे आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. सलगचे 4 वाईड हाताळल्यानंतर मात्र इथे राहुलला माघारी परतावं लागतं. 20 या धावसंख्येवर लागणारा हा 4था धक्का सध्या आपण पाहताय लक्ष्मण स्पोर्ट्स या टीमला बॅटिंग करत असताना. सहा धावात. चला धावसंख्या झाली स्कोर कार्ड वर 27 धावा. पुन्हा एकदा उडवला हवेमध्ये, झेलची संधी आहे आणि डाऊन द बॉल फिल्डर पकडला झेल. 1 मोर विकेट डाऊन. संघर्ष करताना या मॅच मध्ये लक्ष्मण स्पोर्ट्स संघ.
नाही 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 यो आलो तो आता शेवक सागर जबरदस्त कामगिरी करतो याच्या या मॅच मध्ये, सामन्यामध्ये, बॅटिंग मध्ये आणि गोलंदाजीमध्ये प्रभावित करणारी कामगिरी त्याची राहिली. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केलाय. हे नवीन बॅट्समनचं नाव काय आहे? त्याला अरे काय 12वी name प्लेअर आहे? नीट आणा ना जरा. नाव नाही माहिती. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहताय नितेश ना चांगलं 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड. 67चा पाठलाग करत असताना सातत्यानं विकेटचं सत्र आपण पाहिलंय. यावेळी अजून एक चांगला बॉल आहे, डॉट बॉल. हा बाबा त्या दे इकडं. अरे बाहेर नाही. एकच आणले का? चला नेक्स्ट मॅच इमिडिएटली रेडी राहायचे. प्रताप स्पोर्ट्स आणि इंद्रा स्पोर्ट्स अशी लढत पुढच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. मिस्टॅमिक फटका आणि इथे देखील झेलची संधी. विकेट सातत्यानं आपण पाहताय ते गीतेश माघारी परतत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 विकेट आतापर्यंत गमावलेत. अरे बाला बारा. गप बसला इथे. धावसंख्या 28 स्कोर कार्डवर आपण पाहताय. 28 रन्स ऑन बोर्ड. विकेटचं पतन. चला न्यू बॅटर या लवकर, कारण आपल्याला काही जर काही संघ एखाद्या ग्रुपमध्ये प्रॉपर क्वालिफिकेशन नसेल तर तिथे आपल्याला काही नियम ठेवायचे आहेत. त्या सगळ्यासाठी वेळ जाणार आहे. म्हणून आपल्याला ज्या मॅचेस आहेत त्या ऑन टाइम कंप्लीट करायच्या आहेत. 4 मॅचेस आपल्या ऑन टाइम कंप्लीट झाल्यानंतर उर्वरित सेमीफायनल, 2 सेमीफायनल असणार आहेत, फायनल असणार आहे. मधल्या काळामध्ये आपल्याला जर प्रॉपर सर्व संघ 2 प्रॉपर संघ क्वालिफाय होणार नसतील तर तिथे देखील काही नियम्स लावायचे आहेत. त्याच्यामध्ये वेळ जाणार आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. काय भन्नाट गोलंदाजी आहे. परफेक्ट बॉल यॉर्क होता, बीट केला पूर्णपणे. आदरणीय चंद्रकांतजी बार्शी यांचं शुभागमन झालं. या व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत आहे. प्रताप स्पोर्ट्सचे ओनर आहेत, संघ मालक आहेत आणि प्रताप स्पोर्ट्सनं कालच्या दिवसामध्ये 2 सामने खेळलेत आणि 2 सामने ते जिंकले. चांगली कामगिरी त्या टीमची राहिली आहे. हा फुल टॉस आहे, ऑन साइडला टर्न केलाय. टिप्पणी क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप होत्या, परंतु तितकासा फरक पडणार नाहीये, कारण या मॅच मध्ये सानवी 11 एक मोठं टार्गेट सेट केलंय. 67 धावा बनवायच्या आहेत आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर आपण पाहताय एक डॉट झाला का? 3 डॉट डायरेक्ट. 28 च आहे. 29 चा एक तरी वाढणार आहे. 1 रन पण नाही लावला. नाही धावले ना. लास्ट जण तू 3 नाही धावला ना. काय रे तू? अरे लाईव्ह बॅटची कड आणि बॉल डिक्लेरेशन झोन कडे गेलाय. यावे एक सिंगल मेल. बॉलरचं नाव काय होतं? इथे वाढवत नाही मी लाभे कोणी मारला त्यांनी ना मुरलीधर झाला असं 29. हा देखील एक आपण पाहताय डॉट बॉल. दोन बॉलवर 2 सिंगल. दोन्ही बॉल अतिशय योग्य टप्प्यावर होते. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. तिसरा बॉल औपचारिकता 3 बॉलची. चला प्रताप स्पोर्ट्स आणि इंद्रा स्पोर्ट्स दोन्ही टीम सज्ज राहायचे मॅच साठी.
समोर उडवला हवेमध्ये, इथे देखील मिस टायमिंग, परंतु बॉल क्लिअर केलाय क्षेत्ररक्षकाला आणि सिक्सर आपण पाहताय. क्रिकेट का पहिला सुपर सुपर लीग नक्कीच काय जबरदस्त नियोजन आहे स्पर्धेचं. खूप चांगला खेळ, प्रत्येक खेळाडू आपलं प्रात्यक्षिक दाखवतात गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये, क्षेत्ररक्षण. या गावाच्या एकीसाठी ही स्पर्धा आणि आपण पाहताय अखंड आमने गाव सध्या या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे आणि हा सामना इथे या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करत असताना गोलंदाजी फलंदाजीमध्ये सान्वी स्पोर्ट्स संघाने हा सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम सान्वी स्पोर्ट्स, हार्ड लक टीम लक्ष्मण स्पोर्ट्स. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या सामन्याचा सागर फुलोरे, कॅच ऑफ द मॅच राकेश आणि लुझर टीमचा जो प्लेअर ऑफ द मॅच